बापाला बदनामीची भीती होती, म्हणूनच ती गर्भातच नको होती. कारणही तसेच होते. तिची आत्या घरातून पळून जाऊन आंतरजातीय झाली होती. आजोबांनी खोट्या मानपान प्रतिष्ठेसाठी आत्महत्या केली होती. आता त्यांना घरात मुलगी नको होती. घरात पत्नी व सून हवी होती, पुढे वंशवेल वाढायला. पण मुलगी आणि बहीण कदापिही नको होती. घरातील पुरुषांनी बाहेर खालीपणा केला तरी चालतो. त्याने एक सोडून अनेक लग्न केलेली चालतील. कारण ते पुरुष होते. त्यांचे नियम त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी त्यांनी रीतसर बनवले होते. ते पराक्रमी होते. त्यांच्या पिढ्यांचा उद्धार ते करणार होते. मुलगी घरात जन्म येईल आणि दुसऱ्यांच्या पिढ्या उद्धारायला जाईल. पुन्हा तिने बाहेर शेण खाल्लंच तर किती बदनामी. पुरुषाने शेण किती खाऊ द्या, कारण त्याने जरी शेण खाल्लं तरी जिच्या जोडीला खाल्लंय ना तीच दोषी. हा तर पुरुष आहे. ह्या एक ना अनेक कारणाने मुलगी नको होती. तशी अमृता पण नकोच होती बापाला. जरी आईला हवी असली तरी तिचे मत कोण विचारतंय. तिचे काम फक्त पोटात वाढवायचे आणि जन्म द्यायचा. कारण ती पण एक स्त्री आहे आणि ती जिवंत आहे, हीच या पुरुषप्रधानतेने तिच्यावर केलेली मेहरबानी होती. चोरून गर्भनिदान चाचणी केली, त्यात ही दिसली बापाला. मग प्रयत्न झाले हिचे अस्तित्व विश्वात येऊ नये म्हणून. डॉक्टरांनी नकार दिला गर्भपाताला. मग अनेक रामबाण औषधांचा वापर केला. पण नकळत विसरले की रामबाण निरापराधाला वधायला नव्हताच कधी. सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि जोराने रडत अमृता जगात आली. बाळाच्या रडण्याने आनंद होतो घरात, पण निराश होऊन बापाची मान खाली गेली. 12 दिवसात नामकरण विधी होतो, पण हिचा लगेच झाला. बाप म्हणाला, काय पाप केले मी म्हणून ही अवदसा माझ्या घरी जन्माला आली. अवदसा? का तर मोठी झाल्यावर वाकडे पाऊल पडेल, आपली बदनामी होईल. ह्याच नाहक भीतीने अनेक कळ्या फुलण्या अगोदरच गर्भातच खुडल्या गेल्या. पण अमृताचे नशीब की ती जन्माला येऊ नये म्हणून बापाने प्रयत्न केले, पण तरीही तिचा शेवटी जन्म झाला. रूढी परंपरा जगाच्या लाजेने पाळायच्या म्हणून मग 5वी बारसं झालं. बारशाला कोणीतरी अमृता नाव सुचवलं, पण तिची आजी तिला आवाज देताना ये अवदसे अशीच बोलायची. तिला अवदसा म्हणजे काय सुरुवातीला माहीतच नव्हते. जसे त्या शब्दाचा अर्थ माहीत झाला ती दुःखी झाली, पण तक्रार करायची कुणाकडे. येथे कुंपणच शेण खात होतं. लहान असल्यापासूनच तिच्यावर निर्बंध लादले गेले. मुलीच्या जातीने जास्त खिदळायचे नाही, उड्या मारत फिरायचे नाही, परक्या माणसाबरोबर बोलायचे नाही, 7च्या नंतर घराबाहेर पडायचे नाही, कपडे संपूर्ण अंगभर वापरायचे. गावात 7वी पर्यंत शाळा होतीच. 7वीला चांगल्या गुणांनी पास झाली, पण पुढे शिकायला पाठवली नाही. तिकडे तिने काही केले तर तिचा बाप नावाचा प्राणी ह्या एक ने अनेक दशका घेत होता. आता ती वयात आली आणि जणू झिझिया कर तिच्यावर लादला गेला. तिच्या अनेक जाचक अटींच्या मध्ये वाढ झाली. जवळजवळ घराच्या बाहेर पडणे मुश्किल होऊन गेले. पुरुषांनी बोलणे तर दूर, तिच्या मैत्रिणीबरोबर बोलणे पण कमी झाले. एक दिवस धनंजय पाहुणा म्हणून तिच्या गावात आला. भारतीय लष्कर सेवेत असणारा त्याची आत्या तिच्या गावात राहत होती. गावात सहज फेरफटका मारत असता अमृताची आणि धनंजयची नजरानजर झाली. तिने लगेच नजर बाजूला फिरवली. आता समोरून तो निघून गेला असेल म्हणून तिने वर मान करून पाहिले, तर तो तिच्याकडे एकटक पाहत होता. पुन्हा नजरानजर झाली आणि ही तेथून निघून गेली. कारण नकळत नयनबाण दोघांच्या हृदयात घुसले होते. धनंजयला ती मनातून आवडली होती. मित्रांकडून चौकशी केल्यावर समजले की तिच्या घरातील वातावरण तिच्या किती आणि कसे विरोधात आहे. लष्करातला धनंजय आणखीच तिच्या प्रेमात पडला. ती दिसावी म्हणून धडपडू लागला. अमृतालाही धनंजयला बघावे असे सारखे वाटत होते. अनेक दिवसाच्या एकमेकाच्या पाहण्यात किती दिवस घालवायचे
म्हणून त्याने तिला भेटायचे ठरवले. पण ते सहज शक्य नव्हते. हिला तर घरातून बाहेर निघायची चोरी होती. आता जे होईल ते होऊन जाऊ दे अशा विचाराअंती त्याने तिला निरोप देऊन भेटायला बोलवले. भेटण्याचे ठिकाण गावातील नदी आणि वेळ संध्याकाळची, कारण तेथे कुणी नसणार. पण कुणालाही जोडीला न घेता धनंजय नदी किनाऱ्याला जाऊन तिची वाट पाहत होता. हाताच्या बोटांनी ती येईल असे लिहित होता. पण ती नक्की येईल का? मनात ह्या प्रश्नाने खळबळ माजली होती. त्याला सहज येणे शक्य होते, पण तिला अनेक अडथळे पार करायचे होते. काहीतरी खोटं सांगायचे होते घरात. मग हळूच सर्वांच्या नजरा चुकवून त्याला भेटायचे होते. पण तिने त्याला भेटायचे निश्चित केले होते आणि ती मैत्रीण आजारी आहे, मला बरेच दिवस भेटले नाही हे कारण सांगून घरातून बाहेर पडले. लपत-छपत नदीच्या दिशेने निघाली. धनंजय तिची वाट पाहत होता. यव्वानं त्याला येऊन 2 तास उलटून गेले होते. अंधाराने बऱ्यापैकी बालसे घेतले होते. शेवटी निराश होऊन तो उठला आणि जायला निघाला. त्याची घोर निराशा झाली होती. काही अंतर तो चालला आणि पुन्हा विचार करू लागला. आपण निघून गेलो आणि ती जर आली तर? तिच्या नजरेत आपण उतरून जाऊ. धनंजय लगबगीने पुन्हा माघारी येऊन बसला. 10-15 मिनिटे झाली असतील आणि त्याच्या कानावर पैंजणांचा मंजूळ शोर पडला. तिच्या येण्याने जणू पाणी त्याला थरथरल्यासारखे वाटले. तो सर्वोच्च आनंदाने मनात भरला होता. युद्धात शत्रूवर विजय मिळवल्यावर जसा आनंद होतो तशी त्याची अवस्था झाली आणि देहभान हरपून नाचावे असे त्याला वाटत होते. ती मंजूळ पावलांनी येऊन त्याच्या शेजारी बसली. तो तिला आणि ती त्याला निरखीत होती. पण त्यांना अंधाराने तो आनंद घेऊन दिला नाही. पण दिवसा एकमेकांना चोरट्या नजरेने पाहिलेले रूप समोर होतंच. तिचे बोलके डोळे त्याला बरेच काही सांगून गेले होते. खऱ्या प्रेमाला हेच वरदान असते. आबोल म्हणा किंवा मुके शब्द म्हणा, तरी डोळे एकमेकांशी मनसोक्त बोलत असतात. त्यांनी अगोदरच एकमेकांच्या डोळ्यातून संवाद साधला होता. आता फक्त एकमेकांना दोघांचा आवाज ऐकायचा होता. पुढाकार घेऊन धनंजयने तिचा हात हातात घेतला आणि आयुष्यातील पुरुषाचा स्पर्श तिने पहिल्यांदा अनुभवला. त्या स्पर्शात आपलेपणाच्या भावनेचा तिला अनुभव आला. सर्वांगात एक वेगळ्या चैतन्याचा जणू तिच्यात समावेश झाला होता. धनंजयने विचारले तिला, सखे, मला तुझे नाव ज्ञात आहेच, पण ते तुझ्या मुखातून ऐकायचे आहे. अमृताची गात्र थरथरत होती. आता कुंद हवेनेही आपली मुजोरी सुरू केली होती. शब्द सहज उमटायला तिला सायास पडत होते. अमृता, तो जगातला पहिला आवाज होता, ज्यात कंप होता, पण त्याने हृदय द्रावले होते. सिनियरचा पहाडी आवाज आणि त्याला प्रतिक्रिया देताना याचा पहाडी आवाज असायचा. पण आजचा सौम्य आणि मितभाषी आवाजात संवाद घडत होता. त्याने तिचा हात सर्वोच्च प्रेमाने हळूवार आवळला. नाजूक चुंबन त्याला घेतले. तो हात तसाच घेऊन हृदयाशी कवटाळला. अमृताला पुरुषाकडून असे प्रेम प्रथमच लाभत होते. नकळत तिच्या डोळ्यात अश्रूंचा पूर दाटला. याने विचारले तिला, काय झालं प्रिय, का रडतेस? आयुष्यात मला असे प्रेम प्रथमच लाभले आहे. आयुष्यात आजपर्यंत अपमानकारक वागणूकच मिळाली. एवढेही प्रेम कधी मिळाले नाही आणि मिळाले याची शाश्वती नव्हती मला. नकळत त्याने तिला कवेत घेतले आणि ती ओक्साबोक्शी रडत होती. जणू तो बापाच्या मायेने तिला पाठीवर थोपटून गप्प करत होता. आता नकळत कुंद हवेची मुजोरी थांबली होती. ती सोयर अलामत झाली होती आणि तो प्रेम काफिया जणू. त्याला तिच्या लहानपणापासूनची माहिती मिळाली होती. नकळत त्यांनी नदी, मंद हवा, आकाश व आकाशातील चंद्राला साक्षी मानून एकमेकांना पती-पत्नी म्हणून स्वीकारले होते. समाज मान्यता असावी हा आग्रह दोघांचा नव्हता. विवाहानंतर जे पुरुष आणि स्त्री घडते ते विवाहापूर्वी अमृता आणि धनंजयमध्ये नकळत घडून आले.
कारण दोघं संपूर्णपणे जगाला विसरले होते. त्यांनी तेथे जन्मजन्माच्या संगतीच्या आणाभाका घेतल्या. पुढच्या सुट्टीत तो तिला समाज मान्यतेने अर्धांगिनी बनवणार होता. आज ती खूपच आनंदी होती. नकळत स्वतःच्या पायांनी नदीच्या पाण्यात असलेल्या चंद्राला ती नाचवत होती. तिच्या आनंदात विरजण पडायला नको म्हणून तो चंद्रही नाचत होता. अमृता आणि धनंजय दोघे एकमेकाच्या सहवासात एवढे वाहत गेले होते की रात्र अर्ध्यावर येऊन ठेपली. धनंजयच्या लक्षात आले खूपच उशीर झाला होता. आता निघायला हवे. दोघे एकमेकांचा निरोप घेऊन निघाले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता ते भेटणार होते, न चुकता. इकडे अमृताच्या घरातील वातावरण अतिउष्ण झाले. रात्रीचे 12 वाजले होते. 4:30ला मुलगी घरातून गेली होती. बापाने आईला शिव्या देता देता मारझोड केली होती. भाऊ, बाप, काका तसेच शेजारचे अमृताला शोधायला निघाले होते. सर्वांनी शोधाशोध केली, ती सापडलीच नाही. तसे सर्व पुरुष माघारी आले. अमृता घरातून इतका वेळ बाहेर असणं हे प्रथमच घडत होते. तिच्या काळजीने घरात आईच व्याकुळ होती. बाकी सर्वांच्या चेहऱ्यावर संताप दाटला होता. आणि तेवढ्यात अमृता घरात प्रवेशली. बाप ताडकन उठला आणि त्याने तिच्या कमरेत लाथ घातली. ती जाऊन भिंतीवर आदळली. आई रडत रडत तिला उचलायला धावली. बापाने आईच्या कानाखाली लावून दूर लोटली. शेजारची काकू आईला आवरू लागली. घरातील समस्त पुरुष वर्ग तिला मारझोड करू लागला. पण पुढे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. अमृता त्यांच्या मारझोडीला भीक घालत नव्हती. जणू ती अमृत प्राशून अमर झाली होती. तिच्या चेहऱ्यावर आनंदी भाव होता. या साऱ्या घडणाऱ्या प्रकाराची तिला पूर्वकल्पना होतीच. ती समयाशी सादर झाली होती. मारझोड करणारे हात शरमले. सर्वांनी निष्कर्ष काढला, हिला भूत झोंबले आहे. स्त्रियांना भूत झोंबण्याचे प्रकार तसेही पुरुषाच्या मनात जास्त असते. याचे कारण विज्ञानाने शोधले आहे. पुरुषांच्या मनात स्त्रियांवर अत्याचार जास्त झाले आहेत. तिच्या मनातील अव्यक्त भावना दाबल्या जातात. त्यातून येणाऱ्या मानसिक रुग्णतेला भूत झोंबल्याच्या नावावर खपवले जायचे. अमृतालाही भूत झोंबले होते, पण ते प्रेम भूत होते, धनंजय नावाचे. तिला धनंजयाचा आभाळा एवढा आधार वाटत होता. जो बलाढ्य शत्रूसंगे लढू शकतो त्याच्या पुढे माझ्या ह्या घरातील पुरुष पासंगाला तरी पुरतील का? हाच आधार तिला निडर जगण्यास बळ देऊन गेला. आज खूप दिवसात आई तिला कुशीत घेऊन निजली होती. रोज ती आजीच्या खोलीत कोपऱ्यामध्ये झोपायची. एकटीच असायची. आज तिच्या चेहऱ्यावर समाधानाची झळ आली होती, तर आईच्या चेहऱ्यावर चिंता होती. तिच्या केसातून आई हात फिरवत होती. डोळ्यांतून अश्रू गाळीत होती. कुठून तरी देवाची विभूती आणून तिच्या आईने तिच्या कपाळावर लावली. तेज पुंज चेहऱ्यावर विभूती आणखीनच शोभून दिसत होती. अमृता सकाळी उठली. संध्याकाळ कधी एकदाची होते आणि मी धनंजयच्या मिठीत जाऊन स्थिरावते असे तिला वाटत होते. आज ती कुणाची पर्वा न करता घरातून सर्वांच्या समोर धनंजयला भेटायला जाणार होती. भले तिला बापाने पुन्हा घरात घेतली नाही तरी तिला काही पर्वा नव्हती. ती सर्वांसमक्ष धनंजयच्या बरोबर निघून जाणार होती. संध्याकाळ झाली आणि ती निघाली. तिला वाटले होते घरातील मला कोणी अडवेल, कुठे चाललीस म्हणून विचारेल, पण असे काही घडलेच नाही. घरच्यांना आज ती नक्की कुठे जाते ते पाहायचे होते. नक्की भूतबाधा आहे की आणखी काही प्रकार ते त्यांना जाणून घ्यायचे होते. ती जायला निघाली तसे सर्व तिच्या मागावर जाण्यासाठी तयार झाले. पण तिला संशय येऊन द्यायचा नव्हता. ती पुढे निघाली आणि घरातले पुरुष मागावर निघाले. ती सर्वोच्च आनंदाने झपाझप पावले उचलत होती. मनात बोलत होती, धनंजय कालच्यासारखा कधीच येऊन थांबला असेल, माझी वाट पाहत असेल. या विचाराने ती अक्षरशः पळत होती. तिच्या पळण्याने मागावर असणारी माणसं पण पळत होती. आणि ती नदीवर पोचली. पण धनंजय तेथे नव्हता. ही सैरावैरा नदीच्या काठावर धावत होती. धनंजयच्या नावाने टाहो फोडत होती.
खूपच आक्रोश करत होती, पण धनंजय आलाच नाही. तेवढ्यात 8-10 टॉर्चेस उजेड तिला अंगावर पडला. आक्रोश करून छाती पिटून कढत दुःख अश्रूंनी ती जमिनीवर कोसळली. आणि टॉर्चेसचे उजेड शोध घेत होते. आजूबाजूला काही आहे का ते पाहत होते आणि त्यांची 100% खात्री झाली की हिला भूतबाधा झाली आहे. रात्री धनंजय अमृताला भेटून निघाला. तो पण आज खूपच आनंदात होता. त्याला खरं प्रेम मिळाले होते. अमृतासारखी मुलगी त्याच्या नशिबात आली होती. साध्या राणीमानात त्याला अमृताच्या रूपात अमृतच लाभले होते. नैसर्गिक साधे राहणीमानातून खऱ्या सौंदर्याची त्याने पारख केली होती. तो आत्याच्या घरी पोहोचला. त्याची वाट पाहत त्याचा भाऊ येऊन थांबला होता. त्याच्या नावाने तार आली होती आणि रजेवर असणाऱ्या सैनिकांना हजर व्हायला सांगितले होते. सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्याला सकाळी करून तात्काळ निघायचे होते. प्रत्येक सैनिकाला भावनांचा त्याग करावाच लागतो आणि धनंजय त्याला अपवाद कसा ठरणार. तो निघून गेला सीमेवर. इकडे अमृता नजरकैदेत झाली. आता भूतबाधा दूर होईपर्यंत तिला घरातून बाहेर निघता येणार नव्हते. आता धनंजयच्या आठवणीत ती दिवस कंठीत होती. निसर्गाने त्याची कामगिरी चोख बजावली. धनंजयच्या प्रेमांकुराचे हिच्या गर्भात गुंजन सुरू झाले. हिला समजले नाही, पण हिच्या आईने अनुभवाने जाणले. अमृतावर अजूनपर्यंत हात न उचलणाऱ्या आईने प्रथमच तिच्यावर हात उचलला. बोल घुबडी, कुठं शेण खाऊन आलीस? बापाने जन्माला आल्यावर तुझं अवदसं नाव ठेवलं, त्याच नावाने पांग फेडलेस? आणि आई ओक्साबोक्शी रडायला लागली. हिच्याही लक्षात आले. त्या दिवशीच्या विश्वाला विसरून एकमेकाच्या बाहूपाशात आपण गुन्हा करून बसलो. ती गप्प होती. धनंजय भेटला नव्हता. तसा तो गावात पाहुणा होताच. त्याने आपला फक्त वापर तर केला नसेल ना? तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पण लगेच स्वतःला सावरत मनाची समज घालत ती स्वतःशी बोलली, नाही, तो असा करेल हे शक्यच नाही. त्याला काही समस्या उद्भवली असणार. तो समोर येऊन साक्ष देईल तरच जगालाही पटेल. कारण आमच्या प्रेमाला साक्षीदार होते नदी, अंधार, थंड वारा, आकाश आणि त्यातील चंद्रमा. पण त्यांची साक्ष हा समाज स्वीकारणार नाही. म्हणून मूग गिळून गप्प बसल्याशिवाय पर्याय नाही. आईला मोठा प्रश्न पडला. पण आता तिच्या बापाला सांगायची चोरी होती. या प्रकाराने अमृताला तिचा बाप जिवंत ठेवणार नाही. इकडे धनंजय मातृभूमीच्या रक्षणार्थ लढताना शहीद झाला. त्याचा पराक्रम अतुलनीय होता. पण शत्रूच्या एका गोळीने त्याचा वेध घेऊन वीरमरण त्याला प्राप्त झाले. इकडे निसर्ग नियमाने बाळाचे शरीर आकार घेत होते. कारण कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवायचं राहत नाही. बाळाच्या आकाराने आता सर्वांना माहीत झाले अमृता बाहेर शेण खाऊन आली आहे. पण तिने शेण नव्हतेच खाल्ले. आयुष्यात तिला प्रेम अमृत प्राशन करायला मिळाले होते. पण धनंजय स्वतः येऊन कबुली देण्याची ती वाट पाहत होती. घरात बापाने भावाला तिला बेदम मारहाण केली. बाहेर खॅलीपासून छिन्नालरंडी अशी विशेषणं बहाल केली. पण ती सहन करीत होती. तिला कुठल्याही प्रकारच्या बदनामीची भीती नव्हती. तिचे डोळे फक्त धनंजयाच्या प्रतीक्षेत होते. आणि गावात बातमी आली, धनंजय शहीद झाला. आता होती ती आशा, पण ती धुळीला मिळाली. ती कोपऱ्यात कुणाच्या नजरेत येणार नाही अशा ठिकाणी बसून खूप रडली. तिला धनंजयचे नाव उघड करायचे नव्हते. एका शहीदाला कलंकित तिला करायचे नव्हते. त्याने तिला फसवले नव्हते. तो तिच्या अगोदर देशाचा होता. तिचा हक्क देशापेक्षा कमीच होता त्याच्यावर. तो जन्माला आला होता फक्त मातृभूमीच्या रक्षणार्थ. ती मनात म्हणत होती, तसा त्याच्यावर माझा हक्क नव्हताच. मी स्वार्थी झाले होते. जी त्याच्यावर हक्क सांगत होते, वेडी होते मी. चल आता जगून तरी काय फायदा. असेल आत्महत्या करणं पाप. पण आज ते पाप पण मला पुण्यापेक्षा कमी नाही. कारण मला बाळाला जन्म देऊन एक शहीदाला कलंकित करायचे नाही. आणि ती घरातून निघाली. नदीच्या दिशेने. त्या दोघांच्या प्रेमाचे जे साक्षीदार होते त्यांच्या समक्ष तिला शहीदाला न्याय द्यायचा होता.
ती नदीच्या डोहावर पोहोचली आणि डोहात उडी घेण्याअगोदर मनात विचार आला, तसेही आपल्याला जीवन संपवायचे आहेच, मग एक वेळ शेवटचं धनंजयच्या पार्थिवाचे दर्शन तरी घेऊया आणि मग मृत्यूला कवटाळायला आपण मोकळे. ती धनंजयच्या गावी निघाली. धनंजयचे पार्थिव अजून आले नव्हते, पण कित्येक हजारोंचा जनसमुदाय तेथे उपस्थित होता. त्याला निरोप द्यायला एवढा समुदाय बघून गर्वाने तिची छाती फुगली. तेवढ्यात धनंजयचे पार्थिव आले. ठिकठिकाणी स्क्रीन लावल्या होत्या. त्यावर धनंजयचे पार्थिव दर्शन सर्वजण घेत होते. अमृतानेही पार्थिव दर्शन घेतले आणि डोळे पुसून ती वळली. आता तिला तिच्या कायाचे विसर्जन करायचे होते आणि ध्वनी सेपकाद्वारे एक आवाज तिच्या कानावर आला. ती थांबली व आवाजाच्या दिशेने पाहू लागली. मेरे भाई और बहनों, कृपया ध्यान दीजिए. मेरे हाथ में शहीद वीर जवान धनंजय की यह लिखी डायरी है. इसमें उन्होंने ये लिखा है कि मैंने अमृता नाम के लड़की से प्यार किया है. वो मेरी दुल्हन है. जंग छड़ने के पहले हम एक रात साथ थे. मैं अगर खून की चादर लपट के भारत माता के गोद में हमेशा के लिए सो गया तो मेरे पार्थिव पे उसे रोने से कोई नहीं रोकेगा. आवाज ऐकून अमृता पार्थिवच्या दिशेने धावली. तिला धनंजयने न्याय दिला होता आणि ती त्याच्या पार्थिवावर पडून रडत होती. उपस्थित समुदायाला अश्रू अनावर झाले. तर मित्रांनो, आजची कहाणी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.